ओम नमो भगवते वासुदेवाय. द्वितीय स्कंद, अध्याय पहिला. ध्यान, विधी आणि भगवंतांच्या विराट स्वरूपाचे वर्णन. श्री शुक म्हणाले, राजा लोकहितासाठी म्हणून विचारलेला हा प्रश्न फारच चांगला आहे. कारण मनुष्यासाठी ऐकणे इत्यादींबाबत श्रेष्ठ काय असे तू विचारलेस. आत्मज्ञानी पुरुष अशा प्रश्नाचा मोठाच आदर करतात. राजेंद्रा, जे गृहस्थ संसारातील कामधंद्यात गढून गेले आहेत, आपल्या स्वरूपाला जे जाणत नाहीत, त्यांच्यासाठी ऐकण्यासारखा, सांगण्यासारख्या इत्यादी हजारो गोष्टी आहेत. हे राजा, त्यांचे सर्व आयुष्य रात्री झोपेत किंवा स्त्री सहवासात आणि दिवसा संपत्तीची हाव किंवा कुटुंबाचे पालनपोषण यातच संपून जाते. संसारामध्ये ज्यांना तो आपले अत्यंत घनिष्ठ संबंधी समजतो ते शरीर, पुत्र, पत्नी इत्यादी सारे मिथ्या आहेत. परंतु जीव त्यांच्या मोहात असा अडकून जातो की रात्रंदिवस ते मृत्यूच्या दाढेत आहेत हे पाहूनही तो सावध होत नाही. म्हणून परीक्षिता, जो अभयप्रद प्राप्त करून घेऊ इच्छितो त्याने सर्वांचा आत्मा असणाऱ्या सर्व शक्तिमान भगवान श्रीकृष्णांच्या लीलांचे श्रवण, कीर्तन आणि स्मरण केले पाहिजे. मनुष्य जन्माचा हाच श्रेष्ठ लाभ आहे की ज्ञानाने, भक्तीने किंवा आपल्या धर्मावरील निष्ठेने कोणत्याही प्रकारे का होईना जीवन असे बनवावे की मृत्यूसमयी भगवंताचे स्मरण अवश्य व्हावे. हे राजा, निर्गुण स्वरूपात रमलेले म्हणून विधिनिषेधांच्या मर्यादा ओलांडलेले मुनीसुद्धा प्रामुख्याने भगवंतांच्या गुणांच्या वर्णनातच रमून जातात. द्वापार युगाच्या शेवटी या वेदतुल्य श्रीमद भागवत नावाच्या महापुराणाचे मी माझे वडील श्री व्यास यांच्याकडून अध्ययन केले होते. हे राजर्षे, निर्गुण परमात्म्यामध्ये पूर्ण निष्ठा असूनही भगवान श्रीकृष्णांच्या लीलांनी माझे हृदय आकृष्ट केल्यामुळे मी या पुराणाचा अभ्यास केला. तू भगवंतांचा परमभक्त आहेस म्हणून मी तुला हे सांगतो. जो याच्यावर श्रद्धा ठेवतो याची शुद्ध चित्तवृत्ती ताबडतोब श्रीकृष्णांच्या चरणी स्थिर होते. जे लोक लौकिक अगर पारलौकिक कोणत्याही वस्तूंची इच्छा करतात किंवा याउलट संसारातील दुःखांचा अनुभव घेऊन त्यापासून विरक्त झाले आहेत आणि निर्भय अशा मोक्षाची इच्छा करतात, अशा साधकांसाठी आणि ज्ञानी पुरुषांच्यासाठी भगवंतांच्या नामांचे संकीर्तन करणे हाच मार्ग सर्व शास्त्रांनी निश्चयपूर्वक सांगितला आहे. आपले कल्याण साधण्यात तत्पर नसणाऱ्यांच्या व्यर्थ जाणाऱ्या दीर्घ आयुष्याचा काय फायदा. सावध राहून ज्ञानासाठी उपयोगात आणलेल्या 1-2 घटिकाही श्रेष्ठ आहेत, कारण त्या आपल्या कल्याणाकरता उपयोगात आणल्या जातात. राजर्षी खट्वाने आपले आयुष्य संपत आले आहे असे जाणून 2 घटकांमध्येच सर्वस्वाचा त्याग करून भगवंतांचे अभयप्रद प्राप्त करून घेतले. परीक्षिता, तुझ्या जीविताचे अजून 7 दिवस शिल्लक आहेत. या कालावधीमध्ये आपल्या पारलौकिक कल्याणासाठी तुला जे काही करता येईल ते सर्व तू कर. मृत्यूचा समय आल्यावर मनुष्याने भयभीत होऊ नये. त्याने वैराग्याच्या शस्त्राने शरीर आणि त्याच्याशी संबंध असणाऱ्या विषयीची ममता तोडून टाकावी. मोठ्या धैर्याने घराच्या बाहेर पडून पवित्र तीर्थातील जलात स्नान करावे आणि पवित्र तसेच एकांत स्थानी विधीपूर्वक आसन घालून बसावे. त्यानंतर परमपवित्र अशा अ, उ, म या 3 मात्रांनी युक्त असलेल्या अक्षर परब्रह्माचा मनपूर्वक जप करावा. प्राणवायूला वश करून घेऊन मनाचा निग्रह करावा व प्रणवाचे विस्मरण होऊ देऊ नये. बुद्धीच्या सहाय्याने मनाच्या द्वारा इंद्रियांना त्यांच्या विषयापासून परावृत्त करावे आणि कर्मवासनांनी चंचल झालेल्या मनाला विचारांनी काबूत ठेवून ते भगवंतांच्या मंगलमय रूपाकडे लावावे. स्थिर चित्ताने भगवंतांच्या मूर्तीमधील कोणत्याही एका अवयवाचे ध्यान करावे. अशा प्रकारे एकेका अंगाचे ध्यान करता करता विषय वासनारहित झालेल्या मनाला पूर्ण रूपाने भगवंतामध्ये असे तल्लीन करावे की ते पुन्हा दुसऱ्या कोणत्याही विषयाचे चिंतन करणार नाही. जे प्राप्त झाल्यानंतर मन भगवत प्रेमाच्या आनंदाने भरून जाते तेच भगवान विष्णूंचे परमपद आहे. मन रजोगुणामुळे चंचल किंवा तमोगुणामुळे मूढ झाले तरी धैर्याने योगधारणेच्या द्वारा त्याला वश करून घ्यावे.
कारण अशी धारणाच वरील दोन गुणांचे दोष नाहीशी करते. धारणा स्थिर झाल्यावर ध्यानामध्ये जेव्हा योगी आपला परम मंगलमय आश्रय जो भगवान त्यांना पोचतो भगवान त्यांना पाहतो तेव्हा त्याला लगेच भक्तियोगाची प्राप्ती होते. परीक्षिताने विचारले, ब्रह्मन, जी धारणा मनुष्याच्या मनातील मल तत्काळ काढून टाकते, ती धारणा कोणत्या वस्तूमध्ये कोणत्या प्रकारे केली जाते आणि तिचे स्वरूप काय? श्री शुक म्हणाले, परीक्षिता, आसन, श्वास, आसक्ती आणि इंद्रियांवर विजय मिळवून नंतर बुद्धीने मनाला भगवंतांच्या स्थूल रूपामध्ये स्थिर करावे. जे कार्यरूप संपूर्ण विश्व जे काही कधी होते आहे अगर असेल असे संपूर्ण विश्व ज्यामध्ये दिसते तेच भगवंतांचे स्थूलातिस्थूल आणि विराट शरीर आहे. जल, अग्नी, वायू, आकाश, अहंकार, महतत्व आणि प्रकृती या 7 आवरणांनी वेढलेल्या या ब्रह्मांडरूपी शरीरात जो विराट पुरुष आहे तोच धारणेचे आश्रय भगवान आहेत. तत्वज्ञ पुरुष त्या विराट पुरुषाचे वर्णन कसे करतात? विराट पुरुषाचे तळवे हे पाताळ, टाचा आणि पंजे हे रसातळ, घोटे हे महातळ आणि पोटऱ्या या तलातल आहेत. विष्णुमूर्ती भगवंतांचे 2 गुडघे हे सुतळ, दोन्ही मांड्या हे वितळ आणि अतळ आणि कंबर भूतळ आहे. हे परीक्षिता, त्यांच्या नाभिरूप सरोवरालाच आकाश म्हणतात. आदिपुरुष परमात्म्याच्या छातीला स्वर्गलोक, गळ्याला महरलोक, वदनाला जनोलोक आणि कपाळाला तपोलोक म्हणतात. त्या सहस्त्र शीर्षे असलेल्या भगवंतांचा मस्तक समूह म्हणजेच सत्यलोक होय. इंद्रादी देवता त्यांचे हात आहेत. दिशा, कान आणि शब्द श्रवणेंद्रिय आहेत. दोन्ही अश्विनी कुमार त्यांच्या नाकाची छिद्रे आहेत. गंध हे घ्राणेंद्रिय आहे आणि धगधगणारी आग त्यांचे मुख आहे. भगवान विष्णूंचे नेत्र अंतरिक्ष आहेत. त्यांची पाहण्याची शक्ती सूर्य आहे. दोन्ही पापण्या रात्र आणि दिवस आहेत. त्यांच्या भ्रूविलास ब्रह्मलोक आहे. टाळू पाणी आहे आणि जीभ रस आहे. वेदांना भगवंतांचे ब्रह्मरंध्र म्हणतात आणि यमाला दाढा. सर्व प्रकारचे प्रेम दात आहेत आणि जगाला मोहून टाकणारी त्यांची माया हेच त्यांचे हास्य म्हटले जाते. ही अनंत सृष्टी हा त्यांच्या मायेचा कटाक्ष विक्षेप आहे. वरचा ओठ लज्जा तर खालचा ओठ लोभ आहे. धर्म स्तन तर अधर्म पाठ आहे. जननेंद्रिय हा प्रजापती तर अंडकोश मित्रावरून आहे. समुद्र पोट आहे तर मोठमोठे पर्वत त्यांची हाडे आहेत. हे राजन, विश्वमूर्ती विराट पुरुषाच्या नाड्या म्हणजे नद्या आहेत. वृक्ष रोम आहेत. अतिशय प्रभावी वायू हा श्वास आहे. काल हे त्यांचे चालणे तर गुणांचे चक्र फिरते ठेवणे हे त्यांचे कर्म आहे. परीक्षिता, ढगांना त्यांचे केस मानले जाते. संध्या त्या अनंताचे वस्त्र आहे. महात्मा लोकांनी अव्यक्त अशा मूल प्रकृतीला त्यांचे हृदय म्हटले आहे आणि सर्व विकारांचा खजिना असलेले मन चंद्र म्हटले गेले आहे. सर्वात्मा भगवंतांचे चित्त म्हणजेच महत्त्व आणि रुद्र म्हणजे त्यांचा अहंकार म्हटले आहे. घोडे, खेचर, उंट आणि हत्ती त्यांची नखे आहेत. वनात राहणारे सर्व मृग आणि पशु त्यांच्या कटी प्रदेशात आहेत. निरनिराळ्या प्रकारचे पक्षी हे त्यांचे अद्भुत रचना कौशल्य आहे. स्वयंभुव मनु त्यांची बुद्धी आणि मनुचे संतान मनुष्य त्यांचे निवासस्थान आहे. गंधर्व, विद्याधर, चारण आणि अप्सरा हे षड आदी संगीतातील स्वरांची आठवण आहे. दैत्यसेना त्यांचे वीर्य आहे. ब्राह्मणमुख, क्षत्रिय भुजा, वैश्य मांड्या आणि शूद्र त्या विराट पुरुषाचे चरण आहेत. विविध देवतांच्या नावाने जे द्रव्यमय यज्ञ केले जातात ते त्यांचे कर्म होय. परीक्षिता, विराट भगवंतांच्या स्थूल शरीराचे हेच स्वरूप आहे. ते मी तुला सांगितले. मुमुक्षु पुरुष यातच बुद्धीच्या द्वारे मनाला स्थिर करतात, कारण त्यापेक्षा वेगळी अशी कोणतीच वस्तू नाही. स्वप्न पाहणारा जसे स्वप्नावस्थेत आपल्यालाच विविध पदार्थांच्या स्वरूपात पाहतो, त्याप्रमाणे सर्वांच्या बुद्धिवृत्तीच्या द्वारे सर्व गोष्टींचा अनुभव घेणारा
सर्वार्थी परमात्माही एकच आहे. या सत्यस्वरूप आनंदनिधी भगवंताचेच भजन केले पाहिजे. अन्य कशातच आसक्ती असता कामा नये, कारण त्यामुळेच जीवांचा अधःपात होतो. अध्याय पहिला समाप्त. दुसरा अध्याय. भगवंतांच्या स्थूल आणि सूक्ष्म रूपांची धारणा, तसेच कर्ममुक्ती आणि सद्योन्मुक्तीचे वर्णन. श्री शुक म्हणाले, सृष्टीच्या प्रारंभी ब्रह्मदेवाने याच धारणेद्वारे प्रसन्न झालेल्या भगवंतापासून लुप्त झालेली सृष्टीविषयक स्मृती प्राप्त करून घेतली होती. त्यामुळे त्यांची दृष्टी यथार्थ आणि बुद्धी निश्चयात्मक झाली. त्यायोगे त्यांनी प्रलयापूर्वीप्रमाणेच या जगताची निर्मिती केली. वेदांची वर्णनशैलीही अशाच प्रकारची आहे की लोकांची बुद्धी स्वर्ग आदी मिथ्या सुखाच्या फेऱ्यात अडकते. जीव तिथे सुखाच्या वासनेने स्वप्न पाहिल्यासारखे भटकत राहतो, पण त्या मायामय नगरीत कोठेच त्याला खऱ्या सुखाची प्राप्ती होत नाही. म्हणून विद्वान पुरुषांनी विविध नावांच्या पदार्थांशी कामापुरताच व्यवहार केला पाहिजे. त्यांच्यामध्ये सार नाही असा बुद्धीचा निश्चय करून पूर्ण सावध राहावे. संसारातील पदार्थ विनासायास प्रारब्धानुसार मिळतात हे लक्षात घेऊन त्यांच्या प्राप्तीसाठी व्यर्थ प्रयत्न करू नयेत. जमिनीवर झोपता येते तर पलंगासाठी प्रयत्न कशाला? हात आपोआप मिळाले आहेत तर उषातक्क्यांची काय आवश्यकता? ओंजळीने काम भागते तर पुष्कळशा भांड्यांची जरुरी काय? वल्कले किंवा दिशारूप वस्त्रे असतात, इतर वस्त्रांची काय आवश्यकता? अंग झाकण्यासाठी रस्त्यात चिरगुटे मिळत नाहीत का? केवळ दुसऱ्यासाठीच शरीर धारण करणारे वृक्ष भूक लागल्यावर फळाफुलांची भिक्षा देत नाहीत का? पाण्याची आवश्यकता असणाऱ्यांसाठी नद्या एकदम आटल्या आहेत काय? राहण्यासाठी गुहा बंद करण्यात आल्या आहेत काय? आपल्याला शरण आलेल्यांचे भगवंत रक्षण करीत नाहीत का? अशा स्थितीत बुद्धिमान पुरुषसुद्धा धनाच्या नशेने धुंद झालेल्यांचे लांगुल चालन का करतात? अशा प्रकारे विरक्त झाल्यानंतर आपल्या हृदयात नित्य विराजमान स्वतः सिद्ध आत्मस्वरूप परमप्रियतम परमसत्य जे भगवान आहेत त्यांचे आनंदाने दृढ निश्चयपूर्वक भजन करावे. कारण त्यांचे भजन केल्यानेच जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकविणाऱ्या अज्ञानरूप कारणाचा नाश होतो. या संसारातून वैतरणी नदीत पडून आपले कर्मजन्य दुःखे भोगणाऱ्या लोकांना पाहणारा पशुखेरीज दुसरा कोणता मनुष्य भगवंतांची मंगलधारणा सोडून या नाशवंत विषयोपभोगात आपले चित्त भटकू देईल? काही साधक आपल्या शरीरातील हृदयाकाशात विराजमान असलेल्या 4 हातात शंख, चक्र, गदा आणि पद्म धारण करणाऱ्या प्रादेशा एवढ्या भगवंतांच्या स्वरूपाची धारणा करतात. त्यांच्या मुखावर प्रसन्नता झळकत आहे. नेत्र कमळासारखे विशाल आहेत. त्यांनी कदंबांच्या फुलातील केसराप्रमाणे पितांबर धारण केला आहे. श्रेष्ठ रत्नजडित असे सोन्याचे बाजूबंद दंडामध्ये शोभा देत आहेत. डोक्यावर अतिशय सुंदर मुकुट आहे आणि बहुमूल्य रत्नजडित अशी कुंडले कानात झगमगत आहेत. त्यांचे चरणकमल योगेश्वरांच्या उमललेल्या हृदयकमलाच्या कोशावर विराजमान झालेले आहेत. त्यांच्या हृदयावर स्त्रीवत्स चिन्हे आहेत. गळ्यात कौस्तुभमणी शोभत आहे आणि वक्षस्थलावर कधी न कोमेजणारी वनमाळा रुळत आहे. त्यांनी कमरेला मेखला, बोटांमध्ये बहुमूल्य अंगठ्या, पायांमध्ये नुपुरे आणि हातांमध्ये कडी असे अलंकार धारण केलेले आहेत. त्यांच्या केसांच्या बटा अतिशय सुंदर, निर्मल, कुरळ्या आणि काळ्या भोर आहेत. त्यांचे मुख मंद हास्याने शोभून दिसत आहे. लीलेने केलेले मुक्त हास्य आणि कृपादृष्टीयुक्त कटाक्षांनी ते भक्तजनांवर अपार कृपेचा वर्षाव करीत आहेत. जोपर्यंत अशा धारणेवर मन स्थिर होत नाही तोपर्यंत वारंवार चिंतनाने भगवंताकडे पाहण्याचा प्रयत्न करावा. भगवंतांच्या चरणकमलापासून सुरुवात करून त्यांच्या हास्ययुक्त मुखकमलापर्यंत एकेका अवयवाचे बुद्धीने धारणा करावी. जसजशी बुद्धी स्थिर होत जाईल आणि जेव्हा एकेका अंगाचे ध्यान व्यवस्थित होऊ लागेल
तेव्हा ते सोडून दुसऱ्या अंगाचे ध्यान करावे. जोपर्यंत सगुण निर्गुण द्रष्ट्या स्वरूप भगवंतांची अनन्य भक्तियोग साधत नाही, तोपर्यंत साधकाने नित्यनैमित्तिक कर्मे झाल्यानंतर एकाग्रतेने भगवंतांच्या वर वर्णन केलेल्या स्थूल रूपाचे चिंतन केले पाहिजे. परीक्षिता, जेव्हा योगी पुरुष या लोकाचा त्याग करण्याची इच्छा करतील, तेव्हा त्याने देश व कालाला मनात थारा देऊ नये. सुखपूर्वक स्थिर आसन साध्य करून प्राणांना जिंकून मनाने इंद्रियांचा संयम करावा. त्यानंतर आपल्या शुद्ध बुद्धीने मनाला संयमित करून त्या बुद्धीला क्षेत्रज्ञामध्ये आणि क्षेत्रज्ञाला अंतरात्म्यामध्ये लीन करावे. नंतर अंतरात्म्याला परमात्म्यामध्ये लीन करून धैर्यवान पुरुषाने त्या शांतिमय अवस्थेत स्थिर व्हावे. त्यानंतर त्याच्यासाठी कोणतेच कर्तव्य शिल्लक राहत नाही. या अवस्थेत सत्वगुणही नाही, तर रजोगुण आणि तमोगुण कोठून असणार? अहंकार, महत्त्व आणि प्रकृतीचेही तेथे अस्तित्व नाही. अशा स्थितीत जेथे देवतांच्या नियामक अशा काळाचाही प्रभाव चालत नाही, तेथे देव आणि त्यांच्या अधीन असणारे प्राणी यांचे काय चालणार? हे नाही, हे नाही असे म्हणून योगी लोक परमात्म्याहून अन्न पदार्थांचा त्याग करू इच्छितात आणि शरीर व त्याच्या संबंधी पदार्थांमध्ये आत्मबुद्धीचा त्याग करून हृदयाच्या द्वारा पदोपदी भगवंतांच्या ज्या परमपूज्य स्वरूपाला आलिंगन देतात, तेच भगवान विष्णूंचे परमपद आहे असे सांगतात. ज्ञानदृष्टीच्या बळावर ज्याच्या चित्तातील वासना नष्ट झाल्या आहेत, त्या ब्रह्मनिष्ठ योग्याने प्रथम टाचेने शिवणीवर दाब देऊन स्थिर व्हावे. नंतर शांतपणे प्राणवायूला षटचक्रभेदन करून वर न्यावे आणि शरीर सोडावे. जितेंद्रिय योग्याने नाभिस्थानातील मणिपूर चक्रात असलेल्या वायूला हृदयातील अनाहत चक्रात, तेथून उदान वायूद्वारा वक्षस्थळातील विशुद्ध चक्रात आणि त्यानंतर त्या वायूला हळूहळू टाळूच्या मुळापर्यंत न्यावे. त्यानंतर दोन्ही डोळे, दोन्ही कान, नाकाची 2 छिद्रे आणि मुख ही 7 छिद्रे बंद करून टाळूच्या मुळात स्थिर झालेल्या वायूला भूमध्यातील आज्ञाचक्रात घेऊन जावे. कोणत्याच लोकात जाण्याची इच्छा नसेल तर अर्धी घटिकापर्यंत त्या वायूला तेथेच थांबवून ठेवून स्थिर लक्षासह त्याला सहस्त्राकार चक्रात नेऊन परमात्म्यात स्थिर करावे. त्यानंतर ब्रह्मरंध्राचा भेद करून शरीर सोडावे. परीक्षिता, जर योग्याची अशी इच्छा असेल की आपण ब्रह्मलोकात जावे, अष्टसिद्धी प्राप्त करून घेऊन आकाशात हिंडणाऱ्या सिद्धांच्या बरोबर विहार करावा किंवा त्रिगुणमय ब्रह्मांडाच्या कोणत्याही प्रदेशात विहार करावा, तर त्याचे मन आणि इंद्रियांना बरोबर घेऊन शरीरातून बाहेर पडावे. योग्याचे शरीर वायूसारखे सूक्ष्म असते. उपासना, तपस्या, योग आणि ज्ञान याची साधना करणाऱ्या योग्यांना त्रैलोक्याच्या आत आणि बाहेर सर्वत्र जाता येते. कर्मांनी असे जाता येत नाही. परीक्षिता, योगी ज्योतिर्मय मार्ग असणाऱ्या सुषुम्नेच्या द्वारा जेव्हा ब्रह्मलोकाकडे जावयास निघतो, तेव्हा प्रथम तो आकाशमार्गाने अग्निलोकात जातो. तेथे त्याच्या पापाचा उरलासुरला मळ जळून जातो. तेथून तो त्याच्यावर असलेल्या भगवान श्रीहरीच्या शिंशुमार नावाच्या ज्योतिर्मय चक्रावर पोहोचतो. भगवान विष्णूंचे हे शिंशुमार चक्र ब्रह्मांडाच्या भ्रमणाचे केंद्र आहे. त्यांचे अतिक्रमण करून अत्यंत सूक्ष्म आणि निर्मल शरीराने तो योगी एकटाच महरलोकात जातो. हा महरलोक ब्रह्मवेत्यांनाही वंदनीय आहे आणि तेथे कल्पायेपर्यंत आयुष्य असणाऱ्या देवता विहार करीत असतात. जेव्हा प्रलयकाल जवळ येऊन ठेपतो, तेव्हा खाली असलेले लोक शेषाच्या मुखातून निघालेल्या आगीने भस्म होत असलेले पाहून तो योगी ब्रह्मलोकात निघून जातो. जे सिद्धयोगी ब्रह्मलोकातील विमानांवर निवास करीत असतात, त्या ब्रह्मलोकाचे आयुष्य ब्रह्मदेवाच्या आयुष्यासारखे 2 परार्धांचे असते. तेथे शोक नाही की दुःख नाही, म्हातारपण नाही की मृत्यू नाही. असे असल्यामुळे तेथे कोणत्याही प्रकारचे दुःख किंवा भय कसे असू शकेल? जे फक्त एकाच गोष्टीचे दुःख आहे,
ते म्हणजे या परमपदाला न जाणणाऱ्या लोकांच्या जन्ममृत्यूच्या अत्यंत घोर संकटांना पाहून तेथील लोकांना दयेमुळे जे मोठेच दुःख होते ते. तो योगी सत्यलोकात गेल्यानंतर निर्भय होऊन आपल्या सूक्ष्म शरीराला पृथ्वीमध्ये विलीन करतो आणि पुन्हा उतावीळ न होता 7 आवरणांचे भेदन करतो. पृथ्वी रूपाने पाण्यात, पाणी रूपाने अग्निमय आवरणात विलीन होऊन तो ज्योतिरूपाने वायुरूप आवरणात येतो. तेथून योग्य वेळ येताच ब्रह्माच्या अनंत तत्वाचा बोध करून देणाऱ्या आकाशरूप आवरणात मिसळून जातो. अशा प्रकारे योगी स्थूल आवरणांना ओलांडीत असता त्यांची इंद्रिये सुद्धा आपापल्या सूक्ष्म अधिष्ठानात विलीन होतात. घ्राणेंद्रिय गंध तन्मात्रेत, रसना रस तन्मात्रेत, डोळे रूप तन्मात्रेत, त्वचा स्पर्श तन्मात्रेत, कान शब्द तन्मात्रेत आणि कर्मेंद्रिये आपापल्या क्रियाशक्तीत मिसळून जाऊन आपल्या मूळ सूक्ष्म स्वरूपाला प्राप्त होतात. अशा प्रकारे योगी स्थूल व सूक्ष्म आवरणांना पार करून अहंकारामध्ये प्रवेश करतो. तेथे सूक्ष्म भूतांचा तामस अहंकारात, इंद्रियांना राजस अहंकारात, मन आणि इंद्रिये यांच्या अधिष्ठाता असलेल्या देवतांना सात्विक अहंकारात विलीन करतो. त्यानंतर अहंकारासहित लयरूप गतीद्वारा महत्तत्वामध्ये प्रवेश करून शेवटी सर्व गुणांचे लयस्थान असलेल्या प्रकृतिरूप आवरणाला जाऊन मिळतो. परीक्षिता, महाप्रलयाच्या वेळी जेव्हा प्रकृतिरूप आवरणाचाही लय होतो तेव्हा तो योगी स्वतः आनंद स्वरूप होऊन आपल्या त्या निरावरण रूपाने आनंद स्वरूपात असलेल्या शांत परमात्म्याला प्राप्त करून घेतो. ज्याला अशी भगवन्मय गती प्राप्त होते त्याला पुन्हा या संसारात यावे लागत नाही. परीक्षिता, तू जे विचारले होतेस त्याचे उत्तर म्हणून मी वेदाने सांगितलेल्या दोन्ही सनातन मार्गांचे सद्योन्मुक्ती आणि कर्ममुक्ती तुला वर्णन करून सांगितले. प्रथम ब्रह्मदेवाने भगवान वासुदेवांची आराधना करून त्यांना जेव्हा विचारले होते तेव्हा हेच दोन्ही मार्ग त्यांनी ब्रह्मदेवाला सांगितले होते. या संसार चक्रात पडलेल्या मनुष्याला ज्या साधनाने भगवान श्रीकृष्णांची अनन्य भक्ती प्राप्त होईल त्या व्यतिरिक्त आणखी दुसरा कोणताच कल्याणकारी मार्ग नाही. भगवान ब्रह्मदेवांनी एकाग्र चित्ताने सर्व वेदांचे 3 वेळा अध्ययन केले आणि आपल्या बुद्धीने निश्चय केला की ज्यामुळे सर्वात्मा भगवान श्रीकृष्णांविषयी अनन्य प्रेम निर्माण होईल तोच सर्वश्रेष्ठ धर्म होय. समस्त चराचर प्राण्यांमध्ये त्यांच्या आत्म्याच्या रूपाने भगवान श्रीकृष्णच दुगोच्चर होतात, कारण बुद्धी इत्यादी दृश्य पदार्थांचे साक्षीभूत एकमात्र द्रष्टे भगवान आहेत. या अनुमानावरून हे सिद्ध होते. परीक्षिता, यासाठी मनुष्याने सर्व काळी आणि सर्व स्थितीमध्ये आपल्या संपूर्ण शक्तीनुसार भगवान हरीचे श्रवण, कीर्तन आणि स्मरण करावे. हे राजन, संत पुरुषांनी सांगितलेल्या आत्मस्वरूप भगवंतांच्या मधुर कथांचे अमृत जे आपल्या कानांच्या द्रोणात भरभरून त्यांचे श्रवण करतात ते विषयांनी विषारी झालेले अंतःकरण शुद्ध करतात आणि भगवान श्रीकृष्णांच्या चरणकमलांपाशी जातात. अध्याय 2 समाप्त. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरे नमः. हरे नमः.